तर फडणवीस सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। भाजपच्या महायुतीच्या 39 आमदारांनी शपथ घेतली आहे। भाजपकडून यावेळेस सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण आणि सुधीर खाडेंचा पत्ता हा कट झालेला आहे। या महायुतीच्या मंत्रिमंडळाची वैशिष्ट्य आपण पाहतोय। शिंदे गटाच्या तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तारांचा देखील पत्ता कट झाला आहे। तर अजित पवारांकडून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अनिल पाटलांचा देखील पत्ता कट झाला आहे। त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही। त्यानंतर भाजपकडून 3 आणि अजित पवारांकडून 1 महिला मंत्री या मंत्रिमंडळात सामील झाली आहे। तर महायुतीच्या मंत्रिमंडळाची वैशिष्ट्य आपण पाहतोय। पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला या मंत्रिमंडळात झुकतं माप मिळालंय। भाजपाचे गणेश नाईक यांनी तब्बल 10 वर्षांनी त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे। त्यानंतर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेला मंत्रिपद देऊन पुन्हा संधी देण्यात आली आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावाची जोडी आपल्याला या आता मंत्रिमंडळात दिसते आहे। महायुतीच्या 39 आमदारांनी शपथ घेतली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, अखेर महायुतीचा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा हा आज पार पडलेला। या मंत्रिमंडळात तुला खास वैशिष्ट्य काय वाटतंय?